या किल्ल्यावर राहणारे सिद्धी मराठी मुलकावर हल्ले करून जाळपोळ आणि अत्याचार करून त्यांची जमिनीवरील ताकद कमी पण आरमारी सामर्थ्य मात्र प्रबळ होते। यांचं प्रमुख ठिकाण आहे जंजिरा। शिवरायांनी हा जंजिरा जिंकण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना त्यात यश आले नाही। मराठी सैनिकांनी अनेक वेळा हल्ले करून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण तरी या सिद्ध्यांचा व्हावा तसा बंदोबस्त होऊ शकला नाही। म्हणूनच सभासदांनी त्यांच्याबद्दल म्हटले आहे, घरात जैसा उंदीर तैसा हा शत्रू। हे सिद्धी मुळातच खूप खुनशी, अतिशय दगाबाज आणि जंजिराच्या जोरावर मराठ्यांनाच काय कोणत्याही सत्तेला जुमानत नव्हते। सिद्धीचे लोक किनारपट्टीवरील मराठी मुलकात जाळपोळ करणे, लुटालूट करणे, प्रजेवर अनन्वित जुलूम करणे, स्त्रिया व मुलांना गुलाम म्हणून विकणे, कुणाचाही साधा संशय जरी आला तरी त्याची कत्तल करणे, धर्मांतरासाठी छळ करणे असे भयानक प्रकार बिनधास्तपणे करीत असत। किनारपट्टीवर या हिंसाचाराच्या अथवा या सिद्ध्यांच्या विरोधात जर कोणी हल्ला केलाच तर शत्रूचा होईल तेवढा प्रतिकार करून सिद्धी आणि त्याचे सैन्य पुन्हा जंजिराच्या आश्रयात जात असत। खूपच मोठा आणि त्रास देणारा शत्रू चालून आला तर सरळ तह करत आणि स्वतःचा जीव वाचून पळून जात असत। जंजिराच्या अभेद्यपणामुळेच सिद्धी समूळ उकडून टाकणे मराठ्यांना जमले नाही। जंजिराच्या आधाराने सिद्धी आणि त्याचे जुलमी आरमार अरबी समुद्रात मुक्त संचार करीत असत आणि पावसाळ्यात मुंबईच्या टोपीदार इंग्रजांच्या आश्रयात जाऊन बसत असत। औरंगजेबाच्या अंकित असलेली आणि मुंबईच्या इंग्रजांचा आश्रय लाभलेली हबशी सिद्धीची सत्ता म्हणजे स्वराज्याच्या मजबूत वास्तूस एका बाजूला लागलेली आणि सतत उपद्रव देणारी कीड होती। सिद्ध्यांचे मुख्य ठाणे म्हणजे जंजिरा किल्ला हा स्वराज्याच्या राजधानी रायगडच्या जवळ होता आणि म्हणूनच या सिद्ध्यांपासून रायगडास धोका होता। अशा सिद्ध्यांचा कायमचा बंदोबस्त करायच्या इराद्याने दस्तूरखुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः जंजिरा मोहीम हाती घेतली। 1680 साली राज्यकारभार हाती घेत असताना शंभूराजांची या त्रिकुटाकडेही लक्ष होतेच। इंग्रज तह पाळत नाही म्हणून शंभूराजांनी इंग्रजांना चांगलेच खडसावले। त्याचबरोबर उंदेरीवर हल्ला करून सिद्धीला नमवायचे ठरवले। सिद्धी मुंबईतील इंग्रजांचा आश्रय आणि औरंगजेबाचा सक्रिय पाठिंबा या जोरावर मराठी मुलकात पनवेलपासून चौलपर्यंत लुटालूट तो प्रदेश उद्ध्वस्त करत सुटला होता। आता सिद्धीची ही कुरापत शंभूराजांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेली होती। नागोठाण्यास मराठ्यांची 22 गलबते आणि 3000 नौसैनिक सज्ज होते। त्यांना 6 महिन्याचा पगार आगाऊ दिला होता। 18 जुलै 1681 रोजी पहाटे मराठ्यांनी उंदेरीवर हल्ला केला। 4 तास लढाई चालू होती। सिद्धींच्या लोकांनी हा हल्ला परतवून लावला। काही कारणाने इंग्रज आणि सिद्धींची थोडी बिनसली। डिसेंबर 1681च्या दरम्यान सिद्धीने नागोठाणे, आपटे, चौल या मराठी मुलकात लुटमार, जाळपोळ असे अन्याय सुरू केले। मराठ्यांना तो जुमानत नव्हता। इंग्रजांच्या दुटप्पी वागण्यामुळे इंग्रजांतर्फे सिद्धीला शह देणे जमत नव्हते। औरंगजेबाचे परचक्र स्वराज्य संपवण्यास उभे ठाकले होते। त्याच्या पाठिंब्यामुळे सिद्धी अजून मुजोर झाला होता आणि म्हणूनच जंजिरेकर सिद्धीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः शंभूराजांनी जंजिऱ्यावर चालून जायचे ठरवले। शंभूराजांचा जंजिरा स्वारीचा विचार सुरू असतानाच कोंडाजी फर्जंद नावाचा एक मराठी वीर शंभूराजांसोबत आपले वैर आहे असे भासवून किल्ल्यात शिरला। किल्ल्यातील कोठारांना आगी लावण्याचा त्यांचा मानस होता। त्यांनी सिद्धीची नोकरी पत्करली। हळूहळू तिथे रुळू लागली। त्यांच्यावर सर्वांचाच विश्वास बसला होता। आता केव्हाही शंभूराजे पोहोचतील। त्यांच्या इशारतीनुसार किल्ल्यावरील दारू कोठाराला आग लावायची। तोपर्यंत स्वराज्याची सेना जंजिराच्या आजूबाजूला पोहोचलीच असेल। दारू कोठाराला आग लावून कोंडाजींनी स्वराज्याच्या सैन्याला किल्ल्यात घेण्यासाठी जंजिराचा महादरवाजा उघडायचा असे ठरले होते। पण शेवटी एके ठिकाणी त्यांचे नियोजन फसले। जंजिऱ्यावर कोंडाजी फर्जंद यांनी एक बटीक खरीद केली। परंतु कोंडाजी हे मावळी मुलखात आलेले असून स्वराज्याचा सैनिक आहे। तसेच शंभूराजांच्या इच्छेने ते किल्ले जंजिऱ्यात आलेले असून किल्ला मराठ्यांच्या हवाली करण्याचा त्यांचा मानस आहे। ही गुप्त बातमी त्या बटीक स्त्रीच्या एका दासीमार्फत उघडकीस आली। कोंडाजी पकडले गेले आणि सिद्धीने त्यांना ठार मारले। जंजिरा स्वराज्यात आणण्यासाठी रचलेला हा गनिमी कावा पूर्णपणे फसला होता। कोंडाजींची बातमी समजल्यावर सुन्न झालेल्या शंभूराजांनी कसेही करून जंजिरा स्वराज्यात आलाच पाहिजे असे ठरवले। त्यांनी 20,000ची सेना आणि 300 गलबते घेऊन राजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले। दादाजींनी आरमारासह जंजिऱ्यास वेढा सुरू केला। सतत 15 दिवस जंजिऱ्यावर तोफांचा मारा चालू होता। त्यामुळे दंडा राजपूरच्या कोटाच्या भिंती ढासळल्या। सिद्धीचा निवारा उरला नाही। तो आणि त्याचे लोक
खडकांच्या मागे बचावासाठी लपून राहिले. सिद्धीला तेथून निसटणे भाग पडले. यावेळी जंजिरावर तोफा लावल्या गेल्या. किल्लेदाराबरोबर मुकाबला केला. तोफांची सरबत्ती सुरू झाली. दारूचे गोळे किल्ल्यात डागले जात होते. सिद्दी खैरात आणि सिद्दी कासम एका लहान टेकडीच्या आश्रयाने बसले होते. त्यांच्या होड्या मात्र जंजिराभोवती गस्त घालत होत्या. मराठ्यांच्या आरमाराला ही गस्त भेदणे जमत नव्हते. जोवर जंजिरेकर सिद्धीच्या होड्या किल्ल्याभोवती गस्त घालत होते तोपर्यंत तरी ती गस्त भेदून मराठी आरमार पुढे सरकू शकत नव्हते. आरमार पुढे सरकल्याशिवाय जंजिराच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचणे शक्य नव्हते. दरवाजावर कब्जा केल्याशिवाय सैन्य किल्ल्यात शिरणे अवघड होते आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्याशिवाय जंजिरा ताब्यात येणे अशक्य होते. नुसते किनाऱ्यावर अथवा इतर जहाजातून तोफा टाकून उपयोगाचे नव्हते. किल्ल्यात प्रवेश केल्यासच यशाची खात्री होती आणि यासाठी शंभूराजांनी एक अतिशय विलक्षण परंतु तेवढीच धाडसी योजना आखली. जो मार्ग प्रभू रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करण्यासाठी निवडला तोच मार्ग शंभूराजांनी जंजिऱ्यात प्रवेश करण्यासाठी निवडला आणि तो मार्ग होता सागरी सेतू बांधण्याचा मार्ग. किनारपट्टीवरून जंजिऱ्याची खाडी बुजवून त्याच्यावर रस्ता करण्याचे ठरवले. त्यासाठी 800 चौरस वार रुंद 30 वार लांब अशी खाडी बुजवण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर दगड, लाकडाचे ओंडके, कापसाचे गठ्ठे, माती तसेच ज्या वस्तू मिळतील त्या खाडीत टाकण्यास सुरुवात झाली. किनाऱ्यावरून संभाजी महाराजांच्या तोफांचा मारा सुरू होताच मराठ्यांच्या तोफा आग ओकू लागल्या. मराठ्यांच्या तोफांचे गोळे किल्ल्यावर पोहोचत होते. पण ऐनवेळी समुद्र जंजिराच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मावळे मागे सुरू लागले. पण शंभूराजे थांबले नाही. त्यांनी ठरवले की समुद्रात सेतू बांधायचा. काम सुरू झाले. सेतू आकार घेऊ लागला आणि तेवढ्यात समुद्रात भरती आली. सारे काही वाहून गेले. याच वेळेस औरंगजेबाने हसन अली नावाच्या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठवले. हसन अली हा औरंगजेबाचा सरदार 40,000ची फौज घेऊन कल्याण भिवंडीच्या मार्गे रायगडच्या दिशेने येऊ लागला होता. त्यामुळे नाईलाज असतो ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना स्वराज्याच्या रक्षणासाठी रायगडाकडे परत फिरवले. दादाजी जंजिरा लढवत होते. त्यांनी जंजिऱ्यावर स्वारी करून धामधूम माजवली होती. आरमारात जंजिऱ्याच्या भोवती फिरते ठेवून सिद्धी कोंडली. 1-2 वेळा शिड्या लावून किल्ल्याच्या आत उतरण्याचाही प्रयत्न केला पण साध्य झाले नाही. खूप लोक कापले गेले. हर एक प्रकारे प्रयत्न करून यश येत नव्हते. मराठी नामोहरम झाले. माघार घेतली. आरमारही उठून गेले.